तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। जळगाव जामोद गोडाडा धरण भरले, शेतकरी व मच्छीपालकांसाठी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर। जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेले गोडाडा धरण यावर्षी 28 मे रोजी पूर्णपणे भरून वाहिले आहे। यामुळे परिसरातील शेतकऱ्यासाठी सिंचनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी पाण्याचे नियोजन कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या मागण्या या संदर्भात ठळकपणे पुढे येत आहेत। पाटबंधारे विभागाकडून डिसेंबरमध्ये पाणी पुरवठा। पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामुळे खरीप हंगामासाठी पाणी वापरता येता शेतकऱ्यांना रब्बी हंगामापुरतेच पाणी मिळणार असल्याची खंत व्यक्त होत आहे। शेतकऱ्याचा विश्वास आहे की जर वेळेवर पाणी मिळाले तर हंगामातील मोठा तोटा टाळता येईल। मच्छीपालन हक्क आदिवासी समाजाला देण्याची मागणी। स्थानिक पातळीवर धरणाच्या मच्छीपालन हक्कांवरून चर्चेला उधाण आले आहे। भोई समाज तसेच आदिवासी बांधवांना हे हक्क देण्यात यावेत अशी ठाम मागणी करण्यात येत आहे, कारण या समाजावर मच्छीपालन हेच प्रमुख उदरनिर्वाह साधन आहे। त्यामुळे या धरणातून त्यांना हक्काने संधी मिळणे आवश्यक असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे। इतर धरणांवरही लोकांची मागणी। फक्त गोडाडा धरणच नव्हे तर राजुरा, धानोरा आणि गोडाडा ही धरणेही खर या अर्थाने गरिबांना देण्यात यावी अशी जनता सातत्याने आवाज उठवत आहे। या धरणातून होणारे उत्पन्न स्थानिक गरीब व वंचित समाजाला दिल्यास त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल असा जनतेचा विश्वास आहे। शासनाकडे अपेक्षा वाढल्या। सध्या गोडाडा धरणामुळे परिसरातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र पाण्याचा वापर शेतकरी आणि स्थानिक लोकांसाठी समतोल राखून करण्यात आला पाहिजे। शासनाने पाटबंधारे विभागामार्फत या बाबतीत ठोस योजना आखावी आणि जनतेच्या मागणीनुसार निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या मनातील शंका। शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे की धरणाचे पाणी डिसेंबर पर्यंत रोखून धरल्याने खरीप पिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार नाही। त्यामुळे खरीपातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। याबाबत शासनाने स्पष्ट धोरण मांडले नाही तर शेतकरी आंदोलनाचा मार्ग अवलंबू शकतात असे संकेत मिळत आहेत। जनता समाधानाची वाट पाहते। घोटाळा धरण पूर्ण भरल्याने एकीकडे आनंदाचे वातावरण असले तरी पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक व मच्छीपालन हक्क यावर अजूनही अनिश्चितता आहे। जनता, शेतकरी व आदिवासी बांधव शासनाकडून लवकर निर्णय येईल अशी अपेक्षा ठेवून आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।